जय शिवराय मित्रांनो. या देशाची एक कथा, या देशामध्ये कायदे बदलणे, संविधान बदलणे असं काहीतरी एक विचार चालू आहे आणि त्या संदर्भात एक 2 मिनिटं आपल्याशी बोलणार आहे की या देशात काय बदलणं गरजेचं आहे आणि का बदलणं गरजेचं आहे, बदलावं का नको याविषयी मी माझं मत व्यक्त करणार आहे. पण ते मत व्यक्त करत असताना जरा आपण पहिल्यांदा इतिहासात जाऊ. सन 1818 इंग्रजांची या देशावरती एक हाती सत्ता आली 1818 साली, ज्यावेळी रायगड पूर्णपणे जळाला त्यावेळेला. आता हा रायगड जळाल्यानंतर ज्यावेळी इंग्रजांची पूर्ण हाती सत्ता आली त्यावेळी इंग्रजांचं एकच धोरण होतं जगभर, की जगभर ख्रिश्चन धर्माचा प्रसार करणे, जगभर आपल्या धर्माचा प्रसार करणे. पण भारतामध्ये ते करत असताना त्यांच्या असं लक्षात आलं की इथे एकही लोक धर्मांतरित होत नाही, धर्म परिवर्तित करत नाही. म्हणजे इथले हिंदू आपला धर्म सोडायला तयार नाही, इथले मुस्लिम आपले धर्म सोडायला तयार नाही, इथले बौद्ध आपला धर्म सोडायला तयार नाही. मग असं का व्हायलंय की देशात एक हाती सत्ता असून सुद्धा आपण इथले धर्मांतरित का करू शकत नाही लोकांना? असं ज्यावेळी त्या राणीच्या लक्षात आलं त्या राणीनं इथं अभ्यास करण्यासाठी एका विचारवंताला बोलवलं आणि त्याला सांगितलं की तू या इथल्या लोकांचा अभ्यास कर आणि सांग की आपण यांना धर्मांतरित का करू शकत नाही. त्यावेळेला या देशामध्ये लॉर्ड्स मेकेनेल हा या देशात आला. थॉमस मेकेल असं त्याचं नाव होतं, ज्याला लॉर्ड्स मेकेनेल असं म्हणलं जात होतं. तो या देशामध्ये आला आणि त्याने या देशाचा अभ्यास केला आणि त्याने त्या राणीला अहवाल दिला आणि सांगितलं की राणीसाहेब, जर या लोकांना धर्मांतरित करायचं असेल तर सगळ्यात पहिला यांची शिक्षण पद्धती बंद करावी लागेल. इथं जी शिक्षण पद्धती आहे ती गुरुकुल शिक्षण पद्धती आहे आणि या गुरुकुल शिक्षण पद्धतीमध्ये गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. म्हणजे गुरुलाच सर्वस्व मानलं जातं आणि गुरुचं ऐकलं जातं. आणि इथं गुरुकुल शिक्षण पद्धती आहे, ही शिक्षण पद्धती आपल्याला पहिला बंद करावी लागेल. आणि ह्या लॉर्ड्स मेकॅनेलनं ही शिक्षण पद्धती बंद केली आणि ही इंग्रजलेली शिक्षण पद्धती आपल्या देशामध्ये त्यांनी लागू केली. 1835 साली त्यांनी ही शिक्षण पद्धती या देशामध्ये लागू केली, ज्याला 1858 साली खऱ्या अर्थानं या देशात ते लागू झालं, ज्याला म्हटलं जातं इंडियन एज्युकेशन ऍक्ट 1858 असं त्याला नाव देण्यात आलं. आणि ते शिक्षण पद्धती लागू केली. त्यावेळी लॉर्ड्स मेकॅनेल यांनी आपल्या वडिलांना एक पत्र लिहिलं आणि त्यानं सांगितलं की त्या पत्रामध्ये, ज्याचं पत्र आज पण उपलब्ध आहे, ज्या पत्रामध्ये त्याने सांगितलं की आपल्या वडिलांना तो लिहितोय की मी इथल्या लोकांची शिक्षण पद्धती बंद केलेली आहे आणि इथं आपण इंग्रजांची शिक्षण पद्धती चालू करतोय आणि याचा मला खूप आनंद होतोय. आणि ही शिक्षण पद्धतीमुळे आपण हा देश जरी सोडलो तरी इथले लोक हे आपल्याच विचारांचे राहतील. इथून जन्मणारी मुलं ही शरीराने चेहऱ्याने भारतीय असतील पण विचाराने मेंदवाने ते इंग्रजलेले असतील. आणि त्याच लॉर्ड्स मेकॅनेलने ही शिक्षण पद्धती आपल्याला घातली आणि सांगितलं की त्यांना केवळ आपण आहे तोपर्यंतच नाही पण नंतर सुद्धा हे आपले गुलाम राहतील. आणि याच गुलामीच्या शिक्षण पद्धतीला बदलण्याची गरज आहे मित्रांनो. या लॉर्ड्स मेकॅनेलने या देशाला 2 गोष्टी दिल्या, एक शिक्षण पद्धती आणि एक तिथले कायदे. आता तुम्ही म्हणाल कायदे कसे, तर हा लॉर्ड्स मेकॅनेल या सगळ्यावर अभ्यास करत असतानाच 1856चा बंड झाला. आणि ज्यावेळी 1856चा बंड झाला आणि हा बंड ज्यावेळी इंग्रजांनी पूर्णपणे मोडीत काढला त्यावेळेला या सगळ्या बंडातल्या लोकांना शिक्षा करण्यासाठी लॉर्ड्स मेकॅनेलने या देशाचे कायदे लिहिले, ज्यांना म्हटलं जातं इंडियन पिनल कोड 1856, भारतीय दंड संहिता कायदा 1856. आज पण हेच म्हटलं जातं. आता प्रत्यक्षात आपलं कोर्टात जाण्याचं कधी योग आला नसेल तरी सुद्धा आपण हिंदी चित्रपटांमध्ये पाहतो की तो जज जे कायदे सांगतो त्यामध्ये तो असं म्हणतो की इंडियन पिनल कोड 1856, भारतीय दंड संहिता कायदा 1856 नुसार असं म्हणतो. म्हणजे आम्ही स्वतंत्र व्हायच्या 90 वर्ष आधी आमचे कायदे ठरले, आम्ही स्वतंत्र व्हायच्या आधी आमची शिक्षण व्यवस्था ठरली. तर ही शिक्षण व्यवस्था आणि हे कायदे बदलण्याची आज गरज आहे किंवा नाही ते आपण विचार करणं गरजेचं आहे. कधी बदलणार आपण? ही कॉन्व्हर्टची शिक्षण पद्धती आली आणि या शिक्षण पद्धतीमध्ये त्यांनी सांगितलं की ही जी शिक्षण पद्धती आहे याच्यामध्ये लोक धर्माला नावं ठेवायला चालू करतील, आपल्या आई वडिलांना नावं ठेवायला चालू करतील आणि मग ही शिक्षण पद्धती बंद करून आपली शिक्षण पद्धती म्हणून त्यांनी शिक्षण पद्धती चालू केली. त्यामुळे या लॉर्ड्स मेकॅनेलची ही शिक्षण पद्धती बदलणं काळाची गरज आहे असं मला वाटतं. जय शिवराय.